केशवचे पहिलं बोरनाळ, जे की मला करायचं आहे आता, म्हणून त्याची तयारी करायची होती. आणि प्लस फोटोशूटही करायचं होतं 11 मंथचं, तेही झालं नव्हतं अजून. मग ते दोन्ही करायचं होतं म्हटलं, मोस्टली दोन्हीमध्ये कॉमन यूज करायचं होतं, म्हणजे पतंगच यूज करायचे होते मला. सो म्हटलं की दोन्ही एकत्र करूयात आणि जे पतंग मी फोटोशूटसाठी यूज करीन तेच पतंग मी बोरनाळला यूज करीन. सो ते तयारी करायची चालू होतं. म्हटलं तरी पण तो झोपला होता एक 10 मिनटं, तरीपर्यंत मी गाजर लावून घेते त्याच्यासाठी, कारण की त्याला गाजर एक खूप आवडतं. त्याला सकाळपासून मी काय दिलं होतं, सकाळचे 10:30-11 झाले होते. सो म्हटलं की थोडं गाजर कुकरमध्ये लावून त्याची प्युरी त्याला करून देऊयात. मग मी लागले कामाला. हे बघा, आणि ह्यात माझं खूप सामान आहे. ॲक्च्युली प्रॉपर दिसत नाही आहे. मी रेझिन करायचे काही 2 वर्षापूर्वी, त्याचं सामान आहे. मी घरातलं 2-4 गोष्टी बनवल्या आहेत. घड्याळ बनवलं आहे आणि गणपतीचं मंत्र लिहिले त्याच्यावरती, आणि गणपतीचा फोटो लावून असं एक प्लेट बनवली आहे. त्याच्यानंतर कॅलेंडर बनवलं आहे आमच्यासाठी. सो त्याच्यानंतर बनवायला भेटलं नाही बिकॉज मी प्रेग्नेंट राहिली. सो प्रेग्नेन्सीनंतर कंप्लीट बंद झालं. रेझिन आर्टचा वापरच करायचा नाही अजिबात, म्हणून ते चालत नाही. आतासुद्धा रेझिन आर्ट करू शकत नाही म्हणून करत नाही आहे, कारण की केशवला ते स्मेल चालणार नाही म्हणून. सो मी अशा पद्धतीने छोटे पतंग बनवण्यासाठी फक्त एक रेखीव काम करून घेतलं. पण त्याचं काम थोड्या वेळाने किंवा उद्या करेन. फक्त मी त्याची आउटलाईन काढून घेतली. आणि हे बघा, असे टोटल मी 20 बनवले. सो हे बोरनाळसाठी पण होईल मला आणि त्याच्या फोटोशूटसाठी पण होईल. आता ह्याच्यामध्ये मी सामान शोधत आहे, मला काय भेटतं का नाही, बिकॉज काही वेगळं भेटत नव्हतं. सो म्हटलं चला आता आपण ते बोरनाळ करूया. मी 3दा लिहिलं ॲक्च्युली, माझं अक्षर व्यवस्थित येतच नव्हतं. शेवटी 3rd टाईम थोडंसं बेटर आलं, म्हणून मग ते बोलतात ना, कॉलेजला गेल्यानंतर मराठी अक्षर लिहिणं जमत नाही, तसातला माझा प्रकार झाला आहे. जे की आलं पाहिजे, बट मला प्रॉपर येत नाही. इंग्लिश लिहायला सांगा, फटाक्षी लिहून शकतो. स्टार्टिंगला तर मी पहिला केशव इंग्लिशमध्ये लिहिलं, देन अरे यार आपल्याला मराठीत लिहायचं आहे असं झालं मला. ही जी मी यूज केली चमकी, ही मी रेझिनमध्ये यूज करायची. सो हे झालं केशवचं नाव. थोडं कट करून मग त्या पतंगवरती मला पतंग टाईपमध्ये बनवून करायचं होतं. सो ब्ल्यूवरती करायचं होतं, बट ब्ल्यूवरती माझं नाव चुकलं होतं, म्हणून मग शेवटी पिंक यूज केलं. म्हणून ब्ल्यू पेपर यूज केला मी पतंग बनवण्यासाठी. बोरनाळ तर हे सर्व लहान मुलांचे करतात, कारण की ते कुठल्या तरी राक्षसाचा त्याच्यावरती प्रभाव पडू नये म्हणून करतात. सर्वात पहिला ॲक्च्युली कृष्णाला केलं होतं, त्याच्यामुळे ते बोरनाळचं साहित्य वगैरे पण कृष्णाला करतात. सो मी त्याचे जे बोरनाळचे हे आहेत ना, दागिनेसुद्धा घरीच बनवणार आहे. त्याचीही व्हिडिओ जर जमली तर मी टाकेन, बिकॉज मी आता कधी बनवेल माहीत नाही. आज संध्याकाळी करेन किंवा उद्या करेन. इतका टाईम भेटत नाही म्हणजे बसून प्रॉपर करायला. थोडं थोडं करत राहते, बिकॉज कालची व्हिडिओसुद्धा मी प्रॉपर बनवू शकले नाही, बिकॉज मला वेळच नव्हता भेटला काल. आणि ते एका बसण्यात जर आपण प्रॉपर केलं ना काम, तर ते व्यवस्थित होतं. ते कंटिन्यू थोडंसं उठून करा रे, थोडंसं हे, मग ते नाही प्रॉपर जमत. मग ही मी पतंग कट केली. हे मकर संक्रांत नंतर रथसप्तमीपर्यंत करतात. सो आम्ही विचार केला करूयात आता. पुढच्या महिन्यात त्याचा बड्डे पण आहे, सो त्याची पण आपल्याला तयारी करून ठेवायला लागेल व्यवस्थित. हे झालं होतं, पण थोडंसं क्रॉस वाटत होतं मला, म्हणून मी तेही कापून टाकलं. एक बाजूचं साईड कापून टाकली आणि मग ते व्यवस्थित आलं. मग त्याला मी गमाने चिपकवून काढले.
खूप मजा येते ॲक्च्युली असं काहीतरी स्वतः घरी बनवणं. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी केलं ना, त्यात म्हणतात ना एक प्रेम आपलं उतरतं, तशामधलाही प्रकार होतो. आणि मान्य आहे की बाहेरच्यासारखं इतकं प्रॉपर बनणार नाही किंवा इतकं छान बनणार नाही, पण जे बनेल ते चांगलंच बनेल. मी ॲक्च्युली सर्चही केलं आहे ॲमेझॉनवरती वगैरे की बोलणारचं लिहिलेलं मला बॅनर भेटेल का म्हणून, बट मला कुठेच भेटलं नाही. बट फिजिकली स्टोअरमध्ये भेटत होतं. बट म्हटलं की जाऊ दे, आपण स्वतः बनवून ट्राय करूया. जर चांगलं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर बघता येईल. मग दागिने बाहेरचे मला इतके आवडले नाही, म्हणजे इतके छान वाटत नव्हते, म्हणून म्हटलं की बघू ट्राय करूयात. म्हणून मी बनवायचा प्रयत्न करणार आहे. हे जे मी लावते ना ते चमकीचा प्रकारामध्ये काहीतरी ते ABCD मी मागवले होते. म्हणजे आता नाही, आधी मागवले होते. जुने तर सगळं सामान जुनं आहे, मी काहीच विकत आणलं नाही आहे. फक्त ते कार्ड पेपर आहेत ना तेच फक्त तेवढे विकत आणले, बाकी सगळं घरातलंच मी यूज केलं आहे. बघा असं लावलं आहे बाजूला, केशवचे बोलणार. कसं वाटलं नक्की सांगा. त्याच्यानंतर मी पिस्त्याचे जे वरचे असतात ना कवर ते लावलेत, माझ्याकडे होते, मी जपून ठेवले होते. सो ते लावलं आहे. हे झालं आहे. बाकीची तयारी मी तुम्हाला आत्ताच दाखवली तर मग मजा राहणार नाही ना बोलण्यामध्ये. हा उठला, सगळं फेकत आहे. सो बाकीचं जर मला जमलं काही पॉसिबल दाखवायचं किंवा व्हिडिओ जमली तर मी करून सोडेन.